रामकृष्ण हरी. वारीच्या अपरिचित इतिहास भाग 3 मध्ये जाणून घेऊया. माऊलींच्या सेवेसाठी तत्पर शितोळे सरदार. हैबतरावांनी सुरू केलेल्या माऊलींच्या स्वतंत्र पालखी सोहळ्यासाठी शितोळे सरकारांचा राजाश्रय खूप मोठा आहे. अनेक वर्षे ही सेवा कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील अंकली गावचे शितोळे सरकार मोठ्या भक्तिभावाने पूर्ण करत आहेत. पालखी सोहळ्यात रथापुढे चालत असणारा अश्व व ज्यावर जरी पटका घेऊन अश्वस्वार असतो, हे दोन्ही हिरा व मोती अश्व कर्नाटकातील अंकलीहून बेळगाव, मिरज, इस्लामपूर, पुणे मार्गे पालखी प्रस्थानाच्या आदल्या दिवशी पोहोचतात. आजही वारीमध्ये माऊलींच्या पादुकांचा मुक्काम हा शितोळे सरकारांच्या तंबूमध्येच असतो. माऊलींना दिला जाणारा नैवेद्य, माऊलींच्या सायंकाळच्या समाज आरतीसाठी उपस्थिती, तसेच वारीतील सर्व प्रकारच्या न्यायनिवाडा हा शितोळे सरकारांच्या तंबूत होणे असा रीतिरिवाज आजही कायम आहे. ही माझी मिरासी ठाव तुझे पायापाशी, याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. या तुकोबांच्या अभंगातील ओळीप्रमाणे शितोळे सरकारांचा वारी सुरू करण्यात व वारीमध्ये सेवा करण्यात सिंहाचा वाटा आहे. रामकृष्ण.